तर शेतकरी मित्र श्याम KSK चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण कांदा उत्पादक शेतकरी यांच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। यांनी कांद्याचा प्लॉट हा 1.5 एकर रानामध्ये लागवड केलेली आहे मित्रांनो। तर पाहू शकता तुम्ही। तर आज आपण त्यांच्याकडून नाव जाणून घेऊयात। बोला सर, तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव खंडू सर्वदे, मुक्काम पोस्ट बहादा, तालुका औसा, जिल्हा लातूर। तर आपला 25 ते 30 गुंठ्याचा प्लॉट आहे। कांदा सध्या 2 महिने झालेला आहे। याला नंबर 1 आता कांदा पण फुगलेला आहे, नंबर 1 साईजमध्ये झालेला आहे पाहू शकता आणि शेतकरी म्हणावी तशी वाढ झालेली आहे। पण आता बरेच इग्नी साल असल्यामुळे, सारखं धुका असल्यामुळे सारखंच इग्नात यायला बरेच काय मध्ये कांदे नासले आहेत। अजूनची टायमिंग पूर्ण झालेली नाही, तरी पण कांदा नंबर 1च्या स्थितीमध्ये आहे। याला आपण सुरुवातीला DAP, सुपर, सल्फर, बेनसल्फचा 10 किलोचं आणि एक रूट पॉवर म्हणून असे एक भेसळ डोस दिलेला आहे सुरुवातीला। म्हणजे त्याच्या एक डोस झालेला आहे कांद्याला। हो, त्याच्यानंतर आपण त्याला 2-3 फवारण्या केलेल्या आहेत। एक ब्रँड नावाचं एक टॉनिक आहे आणि त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक म्हणून घेतलं होतं। ते बुरशीनाशकचं काय मला तेवढं नाव आठवत नाही। तर शेतकरी मित्र, याने आपल्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटला स्प्रे वगैरे घेतला आहे। जे ब्रँड जे त्यांनी नाव सांगितलं ते आहे विलोड कंपनीचं ब्रँड या नावाने टॉनिक। मित्र, हे जे टॉनिक आहे ते आपण पहिल्या स्प्रेला किंवा दुसऱ्या स्प्रेला याचा स्प्रे घेऊ शकता। कारण याच्या स्प्रेमुळं आपल्या कांद्याच्या पिकाची जी पात जी असते ते पातीचं प्रमाण अगदी चांगल्या प्रमाणे, म्हणजे त्याची वाढ, त्याच्यावरती असणारा कलर हा एकदम चांगल्या पद्धतीने येऊ शकतो। त्याच्यासाठी आपण हे घेऊ शकतात। परंतु जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही जर घ्यायचं म्हणलं तर सुरुवातीला मायक्रोन्यूट्रॉन्स घेऊ शकता तुम्ही चांगल्या कंपनीचं, आणि त्याच्यानंतर हे ब्रँड किंवा मग दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक घेऊ शकता। त्याच्याबरोबर बुरशीनाशक म्हणून तुम्ही बायर कंपनीचं बोनस घेऊ शकता। यांना पण बोनस यांनी पण वापरलेला आहे। शेतकरी मित्र, त्या बोनसचं जे प्रति पंपासाठी जे प्रमाण आहे ते 1 लिटरला 1 ml अशा प्रकारे बोनस याचं प्रमाण द्यायचं आहे। आणि हे ब्रँड जे आहे ते प्रति पंपासाठी म्हणजे 20 लिटर पाण्यासाठी तुम्ही 10 ते 15 ml प्रमाणे वापरू शकता। म्हणजे 1 लिटरसाठी अर्धा ते पाऊण ml अशा पद्धतीने याचं प्रमाण वापरू शकता। आणि दुसऱ्या स्प्रेला नंतर तुम्ही एक चांगल्या कंपनीचं, समजा सिजेंटा कंपनीचं हे असेल, कुठल्याही पद्धतीचं टॉनिक असेल, नंतर बायर कंपनीचं बोनस असेल किंवा सिजेंटाचं आपलं इसाबियन असेल, ते याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता। नाहीतर मग धानुका कंपनीचं धनजाईम गोल्ड या नावाने पण चांगल्या पद्धतीचं टॉनिक आहे, ते पण घेऊ शकता। आणि त्याच्याबरोबर तुम्ही बुरशीनाशक जर म्हटलं तर हे हेज म्हणून पण आहे। याच्यामध्ये टेबुकोनाझोल जे आहे ते 10% आणि सल्फर आहे ते 65% आहे। याच्या वापरामुळे करप्याचं प्रमाण, टेबुकोनाझोल नावाचा जो कंटेन आहे तो करपा आणि भुरी या दोन्ही रोगावरती नियंत्रण करण्यासाठी वापरला जातो। आणि जे सल्फर जे आहे ते सल्फर आपल्या पिकाच्या पानाची साईज वाढवणे, रुंद करणे आणि त्याच्या जे पर्णरंध्र आहेत त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण वाढवण्यासाठी, आणि खाली जो आपला कांदा जे असतो त्याची साईज वाढवण्यासाठी सल्फर हा अगदी महत्त्वाचा घटक आहे। त्याच्यामुळे तुम्ही ते वापरू शकता। आणि त्याच्यानंतर जर तिसरा स्प्रे घ्यायचा असेल तुम्हाला, तर एकदम चांगल्या पद्धतीचं म्हणजे डबल कंटेन असलेलं कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक वापरू शकता। त्याच्यानंतर त्याच्यासोबत गोदरेज कंपनीचं डबल म्हणून भेटेल तुम्हाला टॉनिक, ते वापरू शकतात। आणि जर काही कांद्याच्या पातीमध्ये केव्हा गुळगुळे निर्माण होते मित्र, हे असं पात तोडल्याच्यानंतर आतमधून असं जर ते कापली पात तर त्याच्यामध्ये आळी वगैरे निघतं। त्याच्यासाठी तुम्ही सिजेंटा कंपनीचा आलिका वापरू शकता। नाहीतर मग कराटे या नावाने पण भेटून जातं। त्याच्यामध्ये गॅस पॉयझन असतं मित्र। त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते थायमोक्झाम आणि लॅम्बडा असे 2 कंटेन असलेलं ते कीटकनाशक आहेत। त्याच्यामुळे कांद्याच्या पातीच्या आतमधली आळी हे चांगल्या पद्धतीने कार्य करतं आणि ते आळी मरण पावते। त्याच्यासाठी तुम्ही ते वापरू शकता। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात नंतर पुढील भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।